Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर आज बारामती दौऱ्यावर आहेत। बारामती दौऱ्यावरती असताना ते महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आज बारामतीमध्ये आलेले आहेत। आपल्यासोबत जानकर साहेब आहेत। जानकर साहेब, काय सांगाल, आज आपण बारामतीमध्ये आलात, कशा पद्धतीने आज प्रचार असणार आहे? आज मी सुनेत्रा वहिनीच्या प्रचारासाठी आलोय। परवाही 2 दिवसापूर्वी येऊन गेलो चक्कर मारून। माझी विनंती आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना की सुनेत्राताईच्या चिन्ह घड्याळ चिन्ह आहे, त्या घड्याळाच्या चिन्हाला मतदान देऊन त्यांना लाखोच्या मताने विजय करावं हे नम्र आवाहन मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करत आहे। काही दिवसांपूर्वीच आपण परभणीची निवडणुकीत तिथं उमेदवार आहात। एकंदरीत कशा पद्धतीचं वातावरण होतं आणि आपण येथील देखील काही दिवसांपूर्वी उमेदवार लागलेला अगदी आटीतटीची लढाई दिलेली आहे, कशा पद्धतीने सदस्यची तुम्ही पाहता? नाही, बारामतीतून सुनेत्रा वहिनी चांगल्या मतांनी निवडून येतील, काही प्रॉब्लेम नाही। शहरी भागातून लीड घेत जातील आणि ग्रामीण भागातून देखील अजितदादा हा प्रशासनावर एक असं पकड असलेला महाराष्ट्राचा नेता आहे अजितदादाचं। आणि अजितदादा हा गोड तोंडापुरता बोलणारा माणूस नाही, तो होत असेल तर होय किंवा नाही म्हणणारा आणि प्रशासनावर कमांड असलेला नेता आहे। आणि बारामतीचं विजनच्या दृष्टीनं बारामतीचं अतिशय डेव्हलपमेंट बी केलं आहे। आणि जर अजून डबल इंजिनचं सरकारी खासदार आपला झाला तर खासदार आमदार आपला असला, पंतप्रधान मुख्यमंत्री आपला असला तर अजून आपल्याला फंड देता येतो। आणि जी काही दुष्काळी भागातली सुपे कारखाने पट्ट्यातले लोक राहिले त्याचं देखील सिंचनाचा प्रश्न सोडवू शकतो। म्हणून आमची त्यांना विनंती आहे, बारामतीकरांना विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही इथं मतदान देण्याची भूमिका अदा करावी। बारामतीतील लढाई सद्यस्थितीची ही पवार विरुद्ध पवार अशी एकंदरीत दुरंगी होण्याची जास्त शक्यता आहे। तर ह्या लढाईत आपण जी निवडणूक लढवली त्यावेळीची स्थिती आत्ताची स्थिती कशी पाहता? कारण ही घरांची आज आम्ही आल्यानंतर आमचं वजन जिथं पडेल ते विजय होईल, म्हणून सुनेत्रा वहिनी आज विजय होणार आहे। विजयासाठी चालू विरोधकांकडून वेळोवेळी संविधान बदललं असं सांगितलं तर एक लक्षात ठेवा, वी आर ऑल्सो द बॅकवर्ड। मागासवर्गीय माणूस संविधान कसा बदलेल? लोकांचं आपलं भ्रमनिर्माण करण्यासाठी, नाटक करण्यासाठी काहीतरी गोगल्या टाकत बसायचं। भारताचं संविधान या जगात कुठलाही पंतप्रधानात्र बदलू शकत नाही। उलट माझं त्यांना म्हणणं आहे की काँग्रेसवाल्यांनी 80 वेळा घटना बदलली, ही माहीत आहे का नाही? मग तुम्ही तिथं काय केलं? आम्ही एकदा बी नाही, 10 वर्षात आता सरकार बनलं होतं आणि आम्ही बॅकवर्ड आहे ना, मागासवर्गीय आम्ही कसं काय घटनेला हात लावून देऊ? अजितदादा पक्ष सेक्युलर आहे, माझा पक्ष सेक्युलर आहे, त्यामुळे तसं काय देखील नाही। आणि काल देखील गडकरी साहेबांनी सांगितलं, मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही संविधानाच्या कुठं नाही, संविधानाचा समर्थ करणारी माणसं आहे आम्ही। त्यामुळं लोकांना उल्लू बनवायसाठी, लोकांना बायफर्केशन करण्यासाठी काहीतरी कार्ड टाकायचं असं होणार नाही म्हणावं, त्याची काही काळजी करू नका, विजय आम्ही सोडणार म्हणावं। विरोधकांकडं भाजपने एका बाजूने 400 पारचा युतीचा नारा दिलेला, एका बाजूने विरोधक म्हणतायत की आता 200 देखील पार होणार नाही। तुमचा 200हून कॅन्डिडेट कोण आहे PM चा म्हणावं, नाव तरी सांगा तुमच्या कॅन्डिडेटचं। तुमच्या मिटिंगला कोण कोण बसतं? कधी तेजस्वी येतोय तर अखिलेश येत नाही, अखिलेश आला तर ममता येत नाही, ममता रुसून बसते। आम्हाला माहीत नाही का नॅशनल पॉलिटिक्स? मी नॅशनल पॉलिटिक्सच खेळतोय ना। तुमचा कॅन्डिडेट कोण आहे मला सांगा ना म्हणावं PM चा। आम्ही सरकार बनवतोय, NDAमध्ये सरकार बनतंय आणि मी भावी मिनिस्टर म्हणून बोलतोय। मी सरकार आमचंच बनणार, NDAचं सरकार येणार आहे। त्यामुळे बारामतीकरांना विनंती करतो, मी बारामती लढलोय, सांगली लढलोय, नांदेड लढलोय, माढा लढलोय, परभणी लढलोय, आता मी गुलाल परभणीचा घेतोय विशेष म्हणजे। त्यामुळे इथली सुनेत्रा वहिनीला देखील निवडून पाठवा, आम्ही विकासाला लागणारं बजेट आहे ना दिल्लीचा आणण्याचा प्रयत्न करीन। म्हाडाचे नेते उत्तमराव जानकर बारामती काही दिवसापूर्वी प्रचाराला आले, ते म्हणले की अजितदादा पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि तोपर्यंत त्यांच्याबद्दल बोलणं फार मोठा नाही नेता तो। ज्याला आमदार व्हायचं आहे त्यानं जात बदलतो, त्यांनी असल्या भूमिका घेऊ नये कधी सुद्धा, असले विचार देखील चर्चा देखील त्यांचं घेऊ नये। जात बदलायची आणि आमदारकी लढवायची कुठलं असतंय का असं? हां, स्वतःला काय बेस नाही, काय बी कुणाला बदलायचं हे करायचं, आपल्या अवकातीनं आपण राहावं। आपली काय लायक आहे? छोटं देखील नाही तेवढं मोठं बोलत बसायचं। हां, त्याचं चर्चासुद्धा करू नका परत कुठं। चला, प्रचाराचं आजचा उद्याचा दिवस आहे, कशा पद्धतीने काय आव्हान? सुनेत्रा वहिनीला बारामतीकरांना विनंती करतोय, हात जोडून भावनिक अपील करून सांगतोय की सुनेत्रा वहिनीला दिल्लीला पाठवा। सुनेत्रा वहिनी आणि आम्ही दिल्लीत असो, बारामतीसाठी काय जी बजेट राहिलेलं आहे ते अजून आम्ही दुष्काळी भागाचा सिंचनचा प्रश्न असेल ते सोडण्यासाठी मदत करू आणि अजितदादाचा हात मजबूत करा ही विनंती करण्यासाठी आलो। ते महादेव जानकर मतदारांना येथे सुनेत्रा पवार यांना मतदान करण्यासाठी मी आवाहन करण्यासाठी येत आलेलो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.